एवढी आपल्याला भाजी भेटलेली आहे आणि आता आपण थोडीशी काढणार आहोत आणि जाणार आहोत घरी, कारण इकडे आत्ता जस्ट पाऊस लागला आणि भरपूर मच्छर आली इकडे. मला खाल्लं मच्छरीने. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझी कन्सिस्टन्सी बघता मला शाल आणि स्लीपर शाल आणि स्लीपर देऊन सत्कार केला पाहिजे, कारण बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये भरपूर गॅप पडते आणि खूप दिवस अगोदर एक व्हिडिओ टाकला आहे, साधारण 10 दिवसाची गॅप पडते आणि हे काय बरोबर नव्हे. तर आपण बऱ्याच दिवसांनी परतलो आहोत व्हिडिओमध्ये. तर काय होतं माहिती आहे, आता आपण व्हिडिओ वगैरे शूट करायला घेतला की आता पाऊस येतो आणि कारण पाऊस पण आता सध्या वाढला आहे, त्याच्यामुळे मी जेव्हा सुरुवात करतो तेव्हा व्हिडिओ शूट होतो, पण नंतर आपल्याला तो कंटिन्यू करता येत नाही, कारण कसा पाऊस वगैरे पडल्यानंतर एवढ्या पावसात कसा काय शूट करणार. तर असा काही प्रॉब्लेम होतो आणि अजून पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ अर्धवट राहतात. तर पण ठीक आहे, आता आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओमध्ये परतलोत. तर आजच्या व्हिडिओचा विषय काय असणार आहे, तर आज मी जाणार आहे रानभाज्या शोधायला. रानभाज्या कुठल्या, तर आता आमच्या इथे नॉर्मली काजूमध्ये आमच्या फोडशी नावाची एक रानभाजी उगवते. फोडशी एक गवतासारखी दिसणारी रानभाजी आहे आणि ती गवतापेक्षा थोडी जाडसर पानं असतात. खायला पण चविष्ट असते आणि हेल्दी असते. आता रानभाजी तुम्ही कोणती पण खा, कुठली पण रानभाजी तुम्हाला हेल्दी असते, कारण आपण ती शेतात उगवत नाहीत म्हणून त्या रानभाजी बोलतात, कारण ते रानात उगवतात. खतापितांपासून ते लांब राहतात. तर बघूया आता आपल्याला किती फोडशीची भाजी भेटते ती. चला. ही सगळी आपली काजूची झाडं आहेत इकडे आणि सगळीकडे जंगल असं उगवलं आहे. त्याच्यात आपल्याला कुठेतरी भेटेल फोडशीची भाजी आणि आपण हे पण एकदा साफ करणार आहोत, त्याचा पण व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. आता पावसात व्हिडिओ शूट करण्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, आता तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये नोटीस केलं असाल की आता मागे तुम्ही बघितलं असाल की चढणीचे मासे. तर पावसात काय होतं माहिती आहे, आता हा कॅमेरा आहे त्याच्या लेन्सवरती एकदम अशी मॉइश्चर जमा होतं, म्हणजे असं धुरकट दिसणार. तर तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता भरपूर पाऊस लागला आणि मी शूट करायला घेतलं की ते पांढरं होतं, त्याच्यामुळे सगळं धुरकट दिसतं, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटत नाही. सो हे पण एक कारण आहे एवढे दिवस व्हिडिओ न येण्याचं. आणि 2 दिवसापूर्वी आपण फोडशीची भाजी खाल्लेली, पण त्याचा आपण व्हिडिओ केला नव्हता. सो त्याच्यासाठी मी आता इकडे आलो आहे फोडशीची भाजी खायला. तुम्हाला पण दाखवणार आहे फोडशी कशी असते ती. फोडशी नॉर्मली सगळीकडे उपलब्ध असते. आता तळ कोकणातल्या एकदम शेवटच्या भागात अशी उपलब्ध असते, बऱ्याच ठिकाणी असते, पण ही सहसा सगळीकडे उपलब्ध नसणारी भाजी आहे. ही बघा, ही आहे फोडशी. हिची पानं साधारण अशी लिलीसारखी असतात, लिलीच्या पानांसारखी अशी जाडसर असतात, पण तिचा आपण फक्त कोवळा भाग काढून घ्यायचा. असा कोवळा भाग काढून घ्यायचा आणि ही आपण भाजी करणार आहोत त्याची. ही बघा, इकडे भरपूर आहे. इथे आहे. तरी बघा एवढी भाजी आपल्याला भेटली, पण एवढ्या भाजीने काय नाही होणार, आपल्याला अजून पाहिजे भाजी आणि आहे इकडे अवेलेबल. अजून आहे इकडे. आपल्याला फक्त कोवळी पानंच काढून घ्यायची आहेत. जून असे असतात ती एकदम घट्ट भाजी होते, म्हणजे चावायला एकदम चिवट लागते. मग नंतर म्हणजे जास्त अशी जून पानं घेतली तर मग चावायला थोडी चिवट लागते. तर त्या भागातली आपण भाजी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला एवढीच भाजी भेटली. अजून पण भाजी आहे आपल्याकडे आणि ही भाजी इनफ नाही आहे. तर काय माहिती आहे, आता हे सगळं जंगल वाढलं आहे आणि हे जंगल म्हणजे आता कसं काजू आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते साफ करावं लागणार आहे. तर जेव्हा साफ करणार तेव्हा ही भाजी पण आपल्या कापून जाणार, त्याच्यामुळे सगळं साफ करण्याच्या अगोदर आपल्याला ही भाजी काढून घ्यावी लागेल. तर ठीक आहे, हे बघा तिकडची भाजी आपण काढली आणि आता ह्या साईडला पण अवेलेबल आहे भाजी. हे बघा इथे भरपूरच आहे. तर आता बऱ्याच जण ही भाजी काढताना कन्फ्यूज असतात. मी पण एकदा झालेलो, कारण काय माहिती आहे, तर ह्या भाजीसारखं दिसणारं दुसरं पण एक गवत असतं आणि त्याच्यापासून आपल्याला झाडू बनवले जातात. तर आता ही भाजी ओळखायची कशी, तर ह्या भाजीची पानं थोडी जाड असतात आणि ते गवत असं पातळ असतं आणि त्याच्यावरती केस असतात आणि दिसायला सेमच असतं, फक्त जरा पानं जाड असतात. ह्या भाजीची पानं जाड असतात आणि गवताची पानं पातळ असतात. तर अशी भाजी ओळखायची. मी एकदा असं गवत काढून घेऊन गेलेलो आणि मला घरी भरपूर ओरड पडलेली. सो असं कायचं झालेलं, नंतर मग मला कळलं. ठीक आहे, आता आपण इकडची भाजी काढून घेऊया. इकडे भरपूर आहे. ही बघा, इथे आहे, तिकडे त्या साईडला आहे.
तरी बघा एवढी आपल्याला भाजी भेटलेली आहे आणि आता आपण थोडीशी काढणार आहोत आणि जाणार आहोत घरी. कारण इकडे आत्ता जस्ट पाऊस लागला आणि भरपूर मच्छर आली इकडे. मला खाल्लं मच्छरीने. सो ठीक आहे, आता थोडीशी काढूया अजून आणि जाऊया घरी. हे बघ इकडे थोडीशी आहे. खाली खोल आहे थोडं, पाय निसटलं तर खाली जाऊ शकतो. पण आपण इकडे थोडीशी ही पण काढूया आपण पटकन. मित्रांनो हे बघा आपल्याला एवढी रानभाजी भेटलेली आहे फोडशीची. आणि जर तुम्हाला कधी भेटली अशी भाजी तर ट्राय करा की कोवळी पानं काढायची. कारण कोवळी पानं शिजतात लवकर. कारण जून पानं काढल्यात ती मग ती शिजत नाहीत आणि दाताखाली राहतात. सो एवढंच. चला जाऊया आता घरी. तर आपण फोडशीची भाजी तर काढली, पण बऱ्याच जणांना त्याची रेसिपी माहीत असेल. तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर अशी होती आपली रानभाजी फोडशी. आणि ही भाजी खायला छान लागते आणि त्याची रेसिपी पण एकदम इझी आहे आणि ती हेल्दी पण असते. तर ठीक आहे, आता व्हिडिओला एंड करूया. व्हिडिओ आवडत लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.